नमस्कार, तुम्ही पाहतात मराठी भूमी. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा धक्का देणारी घटना म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेला विमान अपघातात, ज्यामध्ये आपले सर्वांचे आदरणीय नेते दादांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वेदनादायी होती. या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्या दिवशी नेमकं काय घडलं? हा खरोखर अपघात होता की यामागे काही वेगळं कारण होतं? अशा सर्व शंका आणि चर्चा समाजात होत राहिल्या. याच पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की दादांचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान होते, त्यामुळे त्यांच्या निधनाच्या घटनेबाबत सत्य जनतेसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. सुनील शेळके म्हणाले की या घटनेनंतर देशातील वरिष्ठ नेते शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घटना अपघात असल्याचे सांगितले होते, परंतु कालांतराने या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्क आणि शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या. काही जण असा प्रश्न उपस्थित करत आहेत, विमानाच्या उड्डाणाच्या वेळेत बदल का झाला? असा टोला शेळकेंनी रोहित पवारांना लगावला आहे. त्यानंतर पायलट अचानक का बदलला गेला? कमी दृश्यमानता असताना विमान उतरण्याचा प्रयत्न का करण्यात आला? तसेच या संपूर्ण घटनेचा तपास करणाऱ्या यंत्रणांवर कुठला दबाव तर नाही ना? अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, असं सुनील शेळके हे रोहित पवारांबद्दल बोलले आहेत. व सुनील शेळके यांनी सांगितले की या सर्व शंकांचे निरसन होणे आवश्यक आहे, कारण महाराष्ट्राच्या जनतेला या घटनेमागील सत्य जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यांनी असे सांगितले की काही लोक आम्हाला प्रश्न विचारतात, तुम्ही गप्प का आहात? तुम्हाला काही फायदा मिळणार आहे का? या प्रकरणामागे काय राजकीय षडयंत्र आहे का? अशा सर्व आरोपांना आम्ही घाबरत नाही, असे ते बोलले. व आमची निष्ठा अजितदादा पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी आहे. कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबामागे खंबीरपणे उभे आहोत. तसेच सुनित्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही त्यांनाही पूर्ण पाठिंबा देत आहे, असे शेळकेंनी स्पष्ट केले. त्यांनी असे म्हटले की दादांनी आपल्या राजकीय आयुष्यात कधीही जाती धर्माचं राजकारण केलं नाही, परंतु त्यांच्या निधनानंतर काही मंडळी मुद्दाम या घटनेचा जातीय रंग देण्याचा प्रयत्न करत आहे. ते अत्यंत दुर्दैवी आहे. शेळके यांनी सभागृहात स्पष्टपणे सांगितले की या विषयावर खुली आणि पारदर्शक चर्चा व्हायला हवी. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून किंवा चर्चेच्या माध्यमातून या प्रकरणातील सर्व मुद्दे समोर यावेत आणि राज्य सरकारने जनतेसमोर सत्य मांडावे. शेवटी त्यांनी असे म्हटले की दादांवरील महाराष्ट्रातील लाखो लोकांचे प्रेम आणि विश्वास आहे, त्यामुळे त्यांच्या निधनाशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे? तुम्हाला वाटते का की या घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महाराष्ट्रातील राजकारणातील अशाच महत्त्वाच्या घडामोडीचे विश्लेषण पाहण्यासाठी मराठी भूमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.